नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये व्हॅलिन हा जो अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिंथेसिस कसं केलं जातं, प्लॅन्ट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये त्याचं बायोसिंथेसिस कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच त्याचे रेग्युलेशन कशामुळे होतं आणि कोणता जो काही एन्झाईम आहे तो ॲज अ फीडबॅक इनिबिशन म्हणून त्याच्यात काम करतो, तसंच हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि याचे जे काही बेनिफिट्स वगैरे असतील व्हॅलिडिनचे, तसंच त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय असतील, तसंच त्याचे जे काही फूड सोर्स वगैरे काय आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलिन हा जो काय अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिंथेसिस कसं होतं, एकदम सिम्पल प्रोसेस आहे, 4 मेन स्टेप प्रोसेस आहे. तर ते कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हॅलिन इज ॲन इसेन्शियल अमायनो ॲसिड meaning our body cannot produce it and we it need to get it from our diet. But how do organisms synthesize valine? आणि जे व्हॅलिन जे काही आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं. अमायनो ॲसिडचे 2 प्रकार पडतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियलमध्ये 9 अमायनो ॲसिड येतात आणि नॉन इसेन्शियलमध्ये 11 अमायनो ॲसिड येतात. त्यापैकी व्हॅलिन हे जे काय आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं. म्हणजे हे जे इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात हे आपण आपल्या बॉडीमध्ये ह्युमन्समध्ये प्रोड्यूस करू शकत नाही, पण ते आपण डाएट थ्रू हे इनटेक वगैरे किंवा त्याची नीड ही फुलफिल करू शकतो. पण जे काही नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते आपण आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूससुद्धा करू शकतो किंवा डाएट थ्रू किंवा सप्लिमेंट थ्रूसुद्धा घेऊ शकतो. पण हे जे इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते आपण डाएट थ्रूच घेऊ शकतो, आपल्या बॉडीमध्ये ते प्रोड्यूस होऊ शकत नाही. पण जे काही ऑर्गॅनिझम असतील किंवा जे प्लॅन्ट्स असतील किंवा ॲनिमल्समध्ये जे काही व्हॅलिडिनचं प्रोडक्शन हे इझिली होऊ शकतं. द व्हॅलिडिन बायोसिंथेसिस ऑकर इन द 4 स्टेप एन्झायमॅटिक पाथवे स्टार्टिंग फ्रॉम द पायरुवेट अ प्रोडक्ट ऑफ अ ग्लुकोज ब्रेकडाऊन. आणि जे काही व्हॅलिडिन बायोसिंथेसिस आहे ते 4 मेन स्टेपमध्ये होतं. त्यात वेगवेगळे 4 जे काही आहे ते एन्झाईम ॲक्ट होतात त्याच्यावरती. आणि ह्या जो पाथवे आहे तो पायरुवेट हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याच्यापासून सुरू होतो. म्हणजे पायरुवेट ॲज अ इनिशियल मॉलिक्यूल किंवा प्रिकर्सर म्हणून हे जे काही व्हॅलिनिनचं बायोसिंथेसिस करण्यासाठी वापरला जातो. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जे ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं म्हणजे ग्लायकोलिसिस होतं, त्याचं जे काही ब्रेकडाऊन होतं पायरुवेटमध्ये 2 मॉलिक्यूल हे तयार होतात. एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलपासून 2 पायरुवेट हे जे काही मॉलिक्यूल तयार होतात तिथूनच ही जी काही प्रोसेस आहे ती पुढे चालू होते आणि पायरुवेट ॲज अ प्रिकर्सर म्हणून व्हॅलिडिन बायोसिंथेसिसमध्ये वापरलं जातं. तर आता आपण ते पाथवे काय ते आपण आता डिस्कस करूयात. तर सर्वात प्रथम जी काही पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये ॲसेटो हायड्रॉक्सी ॲसिड सिंथेसिस AHAS हा जो काही एन्झाईम आहे तो कंडेन्स करतो 2 पायरुवेट मॉलिक्यूलला टू फॉर्म द अल्फा ॲसिटोलॅक्टेट. आणि पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, जो AHAS हा जो काही एन्झाईम आहे तो जे काही 2 पायरुवेट मॉलिक्यूल आहे याच्यात एक सिंगल पायरुवेटपासून नाही सिंथेसिस होत व्हॅलिडिनचं, दोघी जे पायरुवेट मॉलिक्यूल असतात त्याची गरज लागते. आणि पहिल्या स्टेपमध्ये कंडेन्सेशन प्रोसेस होते. त्याच्यामध्ये काय होतं, 2 पायरुवेट मॉलिक्यूलचं फॉर्मेशन केलं जातं एका नवीन प्रोडक्टमध्ये अल्फा ॲसिटोलॅक्टेटमध्ये विथ दी हेल्प ऑफ ॲसेटो हायड्रॉक्सी ॲसिड सिंथेसिस. तसंच दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं, ॲसेटो हायड्रॉक्सी ॲसिड आयसोमेरो रिडक्टेस AHAIR. तर हा काय करतो, हा रिड्यूस करतो, हा जो मॉलिक्यूल आहे AHAIR तो काय करतो अल्फा ॲसिटोलॅक्टेटला रिड्यूस करतो विथ दी हेल्प ऑफ NADPH अँड ट्रान्सफॉर्म इन टू द अल्फा बिटो डायहायड्रॉक्सी आयसोव्हॅलिनेट. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय आहे, एज अ कोफॅक्टर म्हणून NADPHसुद्धा वापरला जातो. आणि तो काय करतो, ह्या एन्झाईमसोबत जो काही त्याला ट्रान्सफर करण्याचं काम करतो किंवा त्याचं कन्व्हर्जन होतं अल्फा बीटा डायहायड्रॉक्सी व्हॅलिरेटमध्ये. दिस स्टेप ऑल्सो इन्व्हॉल्व द रिअरेंजमेंट ऑफ द मिथिल ग्रुप. आणि या स्टेपमध्ये जो की मिथिल ग्रुप असतो त्याला रिअरेंजमेंट केलं जातं जेणेकरून त्याचं जे काही लोकेशन वगैरे असेल किंवा त्याचं स्ट्रक्चरमध्ये जे पोझिशन असेल ती चेंज केली जाते. तिसऱ्या स्टेपमध्ये डायहायड्रॉक्सी ॲसिड डिहायड्रेटेज हा जो काही एन्झाईम आहे DHAD हा डिहायड्रेट
करतो म्हणजे डिहायड्रेशनची प्रोसेस होते, जेणेकरून अल्फा बीटा डायहायड्रॉक्सी आयसोव्हॅलेरेट हा जो काही मॉलिक्यूल आहे फॉर्मेशन झालेला सेकंड स्टेपमध्ये, त्याच्यातलं वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जातो आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वॉटर मॉलिक्यूल असतील ते सगळे निघून जातात आणि ते जो काही मॉलिक्यूल तो फॉर्मेशन त्याचं नाव आहे अल्फा कीटो आयसोव्हॅलेरेट. आणि पुढच्या लास्ट स्टेपला ट्रान्सअमायनेशन प्रोसेस होते, म्हणजे जो की ट्रान्सअमायनेज बी किंवा T8 म्हटलं जातं, तो काय करतो अमायनो ग्रुप ट्रान्सफर करतो, जेणेकरून जे काही अल्फा कीटो आयसोव्हॅलेरेट हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याचं कन्व्हर्जन होतं 2 मॉलिक्यूलमध्ये. व्हॅलिन म्हणजे जो काही आपला अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिन्थेसिस करायचं होतं त्याच्यामध्ये, आणि अजून एक जो काही एन्झाईम आहे किंवा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये अल्फा कीटो ग्लुटारेटमध्ये. आणि लास्टची जी काही स्टेप आहे ट्रान्सअमायनेशनची, त्याच्यामध्ये अमायनो ग्रुप हा ट्रान्सफर होतो ग्लुटामेट टू दी अल्फा कीटो आयसोव्हॅलेरेट, म्हणजे ग्लुटामेटकडून अमायनो ग्रुप हा घेतला जातो आणि तो ट्रान्सफर केला जातो अल्फा कीटो आयसोव्हॅलेरेटमध्ये. आणि त्याच्यानंतर व्हॅलिनिन आणि जो काही अल्फा कीटो ग्लुटारेट हा जो काही मॉलिक्यूल आहे तो तिथे फॉर्मेशन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. पहिल्या स्टेपमध्ये 2 पायरेट मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं अल्फा ॲसिटो लॅक्टेटमध्ये. सेकंड स्टेपमध्ये जो काही NADPH आणि तसंच जो काही AHAIR हा जो काही मॉलिक्यूल किंवा एन्झाईम आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये कन्व्हर्जन होतं अल्फा बीटा डायहायड्रॉक्सी आयसोव्हॅलेरेटमध्ये. ह्याच स्टेपमध्ये जे काही मिथिल ग्रुप असेल त्याची रिअरेंजमेंट केली जाते. तिसऱ्या स्टेपमध्ये डिहायड्रेशन प्रोसेस होतं, त्याच्यातला जो काही वॉटर मॉलिक्यूल असेल तो रिमूव्ह केला जातो. आणि चौथ्या स्टेपमध्ये ट्रान्सअमायनेशन प्रोसेस होते विथ दी हेल्प ऑफ ट्रान्सअमायनेज एन्झाईम. ग्लुटामेटमधून अमायनो ग्रुप हा अल्फा कीटो आयसोव्हॅलेरेटमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि आपलं जे काय व्हॅलिनिन आहे जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिन्थेसिस होऊन जातं. तर आता आपण पाहूयात ही जी प्रोसेस आहे तिचं रेग्युलेशन कशामुळे होतं. द फायनल प्रोडक्ट व्हॅलिनिन इज अ इसेन्शियल बिल्डिंग ब्लॉक्स फॉर द प्रोटीन सिंथेसिस. तसंच जे काही व्हॅलिनिन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते मसल्स आणि जे काही डॅमेज वगैरे टिश्यूज वगैरे डॅमेज त्यासाठी वापरलं जातं. तसंच जे काही प्रोटीन सिंथेसिस करणं हे त्याचा मेन रोल आहे. ॲज अ इसेन्शियल बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून जे काही प्रोटीन सिंथेसिसमध्ये तो वापरला जातो. पण जे काही व्हॅलिनिन जे काही आहे ज्याचं प्रोडक्शन हे रेग्युलेट पण होतं काही गोष्टींमुळे. आणि काय हा जो पर्सनली जो काही स्पेशली जो काही मॉलिक्यूल आहे तो आहे ॲसिटो हायड्रॉक्सी ॲसिड सिंथेटेज AHAS. म्हणजे जो पहिला जो काही एन्झाईम आहे ज्याच्यापासून जे काही 2 पायरुवेटचं कन्व्हर्जन हे 2 पायरुवेटचं कन्व्हर्जन अल्फा ॲसिटो लॅक्टेटमध्ये होतं आहे AHAS. हा जो काही मॉलिक्यूल आहे तो काय आहे ॲज अ इनिबिटर म्हणून किंवा फीडबॅक मेकॅनिझम म्हणून सुद्धा वापरला जातो, जेणेकरून जे काही सेल असतील त्याच्यामध्ये जेवढी प्रमाणात व्हॅलिनिनची गरज आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये जे काही त्याचं प्रोडक्शन आहे त्या सेलमध्ये केलं जावं. त्यासाठी जर ओव्हर प्रोडक्शन होत असेल तर त्यावेळेस जो AHAS ॲसिटो हायड्रॉक्सी ॲसिड सिंथेटेज हा जो काही एन्झाईम आहे तो काय करतो व्हॅलिनिनलाच ॲज अ इनिबिटर म्हणून उपयोग होतो आणि जेणेकरून जेवढी गरज असेल तेवढंच व्हॅलिनिनचं प्रोडक्शन आहे त्या सेलमध्ये हे होत असतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं जे काही व्हॅलिनिन आहे त्याचं रेग्युलेशन कोणत्या एन्झाईमने होतं, तसं त्याचं पाथवे कसं रन होतं ते आणि कोणत्या मॉलिक्यूलपासून स्टार्ट होतो जो काही पाथवे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा या चॅनलला, आणि तसंच या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.